नमो बुद्धाय. आजचा हा जो विषय आहे तो आज मी मराठीमध्ये मांडत आहे. हिंदीमध्ये प्रश्नोत्तर किंवा जो विषय घेऊन मी आत्तापर्यंत विवेचन केले आहे. मला आता असं वाटत आहे की मराठी माध्यमातून देखील मी साधकांशी संवाद साधावा, जेणेकरून जास्तीत जास्त साधकांना याचा लाभ होईल. आत्तापर्यंत क्वेश्चन आन्सर किंवा प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जे काही आपण बघितलं आणि त्यामध्ये मला प्रकर्षाने जाणवलं किंवा माझ्या लक्षात आलं की काही साधक असे आहेत जे बऱ्याच दिवसापासून साधना करत आहेत आणि असं असून देखील काही मुद्दे असे आहेत जे त्यांच्या निदर्शनास आलेले नाही आहेत. तर असे मुद्दे मी त्यांच्या निदर्शनास आणू इच्छितो. म्हणून हा आजचा विषय मी आपल्यासमोर मांडत आहे. हिंदी जे समझते हैं उनको मायूस होने की आवश्यकता नहीं है। इस वीडियो को आप ऑटो डब यानी हिंदी में परावर्तित करके भी सुन सकते हैं, समझ सकते हैं। तो उसके लिए आप मुझे क्षमा करें. मराठीमध्ये मी सांगण्याचा उद्देश म्हणजे हेच आहे की आणखीन जास्त लोकांपर्यंत या माध्यमातून या भाषेमधून मी पोहोचावं. त्याच्यासाठी माझा हा छोटा प्रयत्न. याला प्रतिसाद जसा मिळेल त्याप्रमाणे आणखीन आपण वेगवेगळे विषय घेऊ यापुढे. तर आजचा जो विषय माझ्या मनामध्ये आलेला आहे तो म्हणजे त्याची पार्श्वभूमी अशी आहे की लोक बरेचसे साधना करत आहेत, बऱ्याच दिवसापासून धम्मामध्ये आहेत, परंतु त्यांची प्रगती त्यांच्या अपेक्षेप्रमाणे किंवा जे ते काही ऐकत आहे धम्मामध्ये, तर त्यांची अनुभूती त्यांना अजून लक्षात आलेली नाही आहे. मी लक्षात आलेली नाही हा शब्दप्रयोग वापरत आहे. लक्षात येणे आणि धम्माचा अभ्यास करणे या एकाच परंतु समजून येण्याइतकं लक्षात येणं हा एक याच्यामध्ये मुद्दा असतो. तर बरेच साधक बऱ्याच दिवसापासून साधना करत आहेत, परंतु आपण कुठे आहोत? आपण कुठल्या पातळीपर्यंत पोहोचलेलो आहोत? जसं सांगायचं झालं तर सोतापन्न, सगदागामी, अनागामी आणि अरहंत अशा ज्या पायऱ्या आहेत बुद्ध धम्मामध्ये, त्या कुठल्या पायरीपर्यंत आपण पोचलो आहोत याचा उलगडा अजून साधकांना होत नसतो. आणि हे धम्माच्या अभ्यासामध्ये हे खूप आवश्यक आहे. साधकांना हे समजणं की आपण कुठपर्यंत पोचलेलो आहोत हे साधकांच्या लक्षात येणं खूप आवश्यक आहे. त्यांनी पुढचे जे प्रयत्न आहेत ते आपले योग्य मार्गावरती आणि योग्य दिशेने होतील अशा प्रकारे आपण अभ्यास करणं हा एक मूळ गाभा आहे धम्माच्या अभ्यासाचा. आणि बरेच साधक यामध्ये चाचपडताना दिसत आहेत आणि म्हणूनच हा विषय घेण्याचं मी योजलं आहे किंवा माझ्या लक्षात आलं. तर ह्या विषय घेण्यामध्ये आपण सुरुवात माझा जो अनुभव आहे त्याच्यापासून आपण करूया. माझा अनुभव म्हणजे माझी कशाप्रकारे मी अभ्यास केला, कशाप्रकारे यामधून मी गेलेलो आहे. हे सांगण्याचा उद्देश म्हणजे माझा अहंभाव किंवा मी असा आहे हे सांगण्याचा उद्देश नाही. कशाप्रकारे वेगवेगळ्या विषयातून मी गेल्यावरती मग समग्र धम्माच्या विषयी माझा जो एक दृष्टिकोन तयार झाला, साधकांनी कशाप्रकारे धम्माचा अभ्यास करावा या विषयावरती बरेच व्हिडिओ असतील. धम्मासंबंधी अभ्यासासाठी खूप व्हिडिओ असतात, खूप धम्मप्रवचन असतात. परंतु
त्यामध्ये कुठेही आपण कुठे आहोत हे कसं जाणणं, आपण कुठे असल्यावरती पुढचे प्रयत्न कसं करणं, ह्याविषयी थोडीशी संदिग्धता किंवा स्पष्टपणे सांगितलेलं नसतं. तर हेच आजच्या या विषयाच्या माध्यमातून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर सुरुवातीची 2 वर्ष आपण सगळे ज्या ट्रेडिशनमध्ये किंवा त्या अभ्यासा शिबिरांमधून आपण जे शिकलो त्याच्यामध्ये त्याच्यामधूनच मी आलेलो आहे. त्याच्यामध्ये अ, कारण इथे गुरुचं नाव घेणं आवश्यक आहे. गोएंका गुरुजी ट्रेडिशनबद्दल मी बोलत आहे. बाकी नंतर मी कुठल्याही गुरुचं नाव घेणार नाही. कारण अ, मा माझी पूर्ण कृतज्ञता आहे त्यांच्या प्रती. परंतु ते विषयाला धरून किंवा योग्य वाटणार नाही या ठिकाणी. परंतु गोएंका गुरुजी ट्रेडिशन म्हणण्याचं कारण तो एक समजण्याचा एक भाग आहे. तर पूर्ण सर्व गुरूंच्या प्रती आदर व्यक्त करून मी पुढील संभाषण सुरू ठेवतो. तर जेव्हा मी पहिलं शिबिर केलं, तर जसा साधकांना अनुभव येतो, फार आमूलाग्र बदल झाला माझ्या स्वभावामध्ये, धम्म समजण्यामध्ये आणि मग त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे मी दररोज सकाळ संध्याकाळ साधना करणं, अ, आठवड्यातून एकदा जे शिबिर असतं त्याला उपस्थित राहणं आणि मग वर्षातून पुन्हा एक शिबिर करणं अशा प्रकारे अ, माझी साधना त्याच्यामध्ये होती. आणि अ, हे करत असताना मी अ, दररोज प्रवचन ऐकणे हा देखील एक नित्यनियमाचा माझा नियम होता. ऑफिसला जाताना प्रवचन ऐकणे, येताना परत प्रवचन ऐकणे. अशा प्रकारे अ, म्हणजे मी सांगेन की माझा जो बेस आहे, आधार आहे, तो त्या 2 वर्षामध्ये एकदम अं, तुम्ही म्हणू शकाल की कशाप्रकारे ह्या मार्गावरती सुरू राहायचंय, कशाप्रकारे आपला धम्म अभ्यास करायचा आहे, हे मला त्या 2 वर्षामध्ये कळून आलं. आणि समग्र अ, सुत्त वगैरे फक्त मी त्यावेळी ऐकलं की अशा प्रकारे सुत्तपिटक असतं. परंतु जो प्रकर्षाने माझा अभ्यास झाला, तो प्रवचन ऐकण्यामुळेच झाला. तर अशा प्रकारे जेव्हा आपण पूर्णपणे योगदान देतो, त्या विषयावरती राहतो, तर तो विषय समजून घेण्यासाठी मला फार त्याचा लाभ झाला. पुढे तिसरं जे शिबिर होतं त्याला मी रजिस्ट्रेशन केलं होतं, नोंदणी केली होती. परंतु काही घरगुती अडचणीमुळे जाऊ शकलो नाही. पुन्हा मी दुसरं रजिस्ट्रेशन केलं, नोंदणी केली. परंतु आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, की कोविडमुळे त्यावेळी सगळं आजूबाजूच्या सगळ्या ॲक्टिव्हिटी किंवा पूर्णपणे बंद झाल्या होत्या आणि मग अ, त्या लॉकडाऊनचा किंवा जे बंद होता त्याचा मला एक त्याच्यामध्ये संधी दिसली आणि मग मी आधी ठरवल्याप्रमाणे कारण अशी कुणकुण लागलीच होती, की संपूर्णपणे बंद होणार आहे आणि मग त्यावेळी आपण स्वयं शिबिर म्हणजे सेल्फ प्रॅक्टिस किंवा सेल्फ रिट्रीट अशा प्रकारचं काही करावं असं माझ्या मनात होतं. त्यासाठी इत्थंभूत किंवा जे काही सामग्री लागेल ती मी गोळा करून ठेवले होते. कुठल्या प्रकारे अ, कुठले विषय घेऊन आपण अ, धम्माचे टॉक्स किंवा प्रवचन ऐकायचे हे माझं ठरलं होतं. कशाप्रकारे अभ्यास करायचा हे ठरलं होतं आणि मग कोविडमध्ये मी त्या विषयाप्रमाणे अभ्यास करत गेलो. तर अ, सकाळी उठून ध्यान करणे, पुन्हा एक प्रवचन ऐकणे, पुन्हा ध्यान करणे, पुन्हा प्रवचन ऐकणे. अशा प्रकारे माझा अभ्यास सुरू होता आणि मग तिथे अभ्यास करता काही अ, गोष्टी माझ्या लक्षात आल्या, की हे जे आपण करत आहोत, तर त्यापेक्षा आनापान करणं म्हणजे श्वासावरती जो आपण अ, श्वास येणं-जाणं बघतो, त्याच्यावरती अ, जर आपण समाधीचा अभ्यास केला, तर तो
समाधीसाठी पूरक आहे, अशा प्रकारे माझ्या लक्षात आलं. आणि मग पुढे काही दिवस मी त्या फक्त आनापान समाधीचाच अभ्यास केला आणि मग मला त्याच्यामध्ये खूप अ, चांगले अनुभव आले. आणि मग त्या अनुषंगाने माझा प्रयत्न सुरू झाला, की हे जे आहे, हे जे कोण शिकवणार त्याच्याविषयी मी अ, अ, स कोण शिकवत आहे, कोण आपल्याला आणखीन मार्गदर्शन करू शकेल, ह्याबद्दल मी शोधण्याचा प्रयत्न केला आणि ज्या क्षणी माझ्या मनामध्ये तसा विचार आले, त्या क्षणी मला एक संधी म्हणून समोर प्लॅटफॉर्म असा मिळाला आणि मग पुढे त्या जो ते जे आनापान आहे त्याच्यामध्ये त्याच्यावरती राहून कशाप्रकारे अ, ध्यान म्हणजे समाधीचे जे अंग आहे, त्यामध्ये कसा पुढे जायचं हे मी शिकून घेतलं. आणि मग पुढे मी 4 वर्ष तशाच प्रकारे अभ्यास करत गेलो आणि मग अ, जो माझा पाया होता तो आणखीन भक्कम झाला. पुढे 4 वर्ष मी विविध जे श्रीलंका ट्रेडिशन म्हणा किंवा म्यानमार ट्रेडिशन म्हणा किंवा अ, थाई फॉरेस्ट ट्रेडिशन म्हणा, ह्या ट्रेडिशनमध्ये जे काही शिकवलं जातं, त्याप्रमाणे मी अ, अभ्यास करत गेलो. ह्याचा मला बराच लाभ झाला. जे विस्तृत प्रकारे अ, मला धम्म आणखीन डीपली किंवा आणखीन अ, स्पष्टपणे मला समजू लागला आणि मग माझ्या धम्माच्या अभ्यासाला गती म्हणा किंवा अ, एका दिशेने म्हणा, अशा प्रकारे माझा अभ्यास सुरू झाला. तर असा अभ्यास करत, करत असताना 4 वर्ष जे काही माझ्या वाटेला येईल, ज्या काही संधी मला प्राप्त होतील, जसा मोस्टली हा प्लॅटफॉर्म हा ऑनलाईनच होता. परंतु जेव्हा काही संधी मला प्राप्त होतील, जसं ऑफलाईन काही शिबिरं असतील किंवा अ, दानांचे काही शिबिर असतील, भंते येत असतील, तर त्यांना रिसीव्ह करणे, त्यांना त्यांचं शिबिर असेल, तर त्याच्यामध्ये सहाय्य करणे. अशा प्रकारे मी ज्या काही संधी मला प्राप्त होतील, त्या पूर्ण संधीचा मी पुरेपूर लाभ घेतला आणि त्या सगळ्या गोष्टींचा माझ्या धम्माच्या अभ्यासावरती खूप चांगला सकारात्मक परिणाम झाला. आणि मग पुढे असं करता-करता एक असं वाटलं, की एक स्टॅग्नेशन आल्यासारखं झालेलं होतं. पुढे जे मार्गदर्शन आहे ते आणखीन प्रगल्भ मार्गदर्शन अ, अ, ओ असावं असं मला वाटत होतं. आणि म्हणून मग मी आणखीन शोधत असताना मला आणखीन एक गुरूचं अ, सानिध्य मिळालं आणि मग पुढे मी त्यांना फॉलो करत असताना एक नव्या दृष्टिकोनातून मी धम्माकडे, बुद्ध धम्माकडे पाहू लागलो आणि अ, ज्या प्रकारे पुढची पहिली 2 वर्ष त्याच्यामध्ये जो माझा अभ्यास झाला. नंतर 4 वर्ष इतर ट्रेडिशनमध्ये अभ्यास झाला आणि एक तिसऱ्या प्रकारच्या एका नवीन अनुभवाला मी सामोरं गेलो आणि असं म्हणू शकतो, की आपण आधी माझे शील पुष्ट झाले, नंतर माझी समाधी स्ट्राँग झाली आणि त्यानंतर प्रज्ञेचा विकास होण्यासाठी जे आवश्यक बाबी लागतात, आवश्यक गोष्टी लागतात, त्या सगळ्या गोष्टी मला ह्या तिसऱ्या जो भाग आहे, त्याच्यामध्ये मला प्राप्त झाला आणि त्या विषयावरतीच मला वाटतं आपल्याला मार्गदर्शन असणं आवश्यक असतं. अ, तर म्हणूनच हा आजचा जो विषय आहे तो अ, मी आपल्यासमोर मांडत आहे. तर हा जो तिसरा अनुभव आहे माझा किंवा तिसरा जो धम्मप्रवास आहे, धम्म अभ्यास आहे, त्याच्यामध्ये अ, सुत्त पिटकांच्या आधारे किंवा सुत्तामध्ये सांगितल्याप्रमाणे अभ्यास कसा करावा? तर असा हा जो आहे, हा थोडासा दुर्लक्षित भाग आहे. सर्व जे धम्म अभ्यासक आहे, काही
आपल्यामध्ये न्यूनगंड आहेत, काही आपल्याला वाटतं की हे आपल्याला जमणार नाही आणि मग त्या विषयाकडे दुर्लक्ष केलं जातं. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे सुत्त आहेत, ते पालीमध्ये आहेत आणि आपल्याला ते समजणार नाहीत, अशी आपली धारणा झालेली आहे. परंतु जेव्हा आपण बराच अ, वेळ धम्माचा अभ्यास करत असतो, त्या धम्माच्या ज्या संकल्पना आहेत, बुद्धांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे, त्या सगळ्या संकल्पना ह्या सुत्तामध्ये सांगितलेल्या आहेत. सुत्तामधूनच सांगितल्या आहेत. आणि मग ज्या संकल्पना आपल्याला अ, आपण ऐकलेल्या आहेत, त्या पुन्हा सुत्तामध्ये त्याचा वाचन करणे हे फार काही अवघड नाही. आणि पाली ही भाषा भारतीय भाषा आहे. पालीमधले अनेक शब्द आजही अ, मराठीमध्ये, हिंदीमध्ये आणि इतर भाषामध्ये प्रचलित आहेत. त्यामुळे सुत्त वाचणं आणि ते देखील पालीमध्ये वाचणं हे काही फार अवघड नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे. मला देखील अशीच भीती होती, की मला सुत्त समजतील की नाही. परंतु अशा प्रकारचा प्रयत्न करत असता एकतर आपला समाधीचा अभ्यास आणि त्यानंतर सुत्तांचा अभ्यास हे जेव्हा आपण त्याची सांगड घालायला सुरुवात करतो, तेव्हा ते आपोआपच आपल्याला सुत्त समजणं सोपं होऊन जातं. जे काही पाली अभ्यासक आहेत, जे पाली शिकवतात किंवा पाली अध्ययन करतात, त्यांना देखील या व्हिडिओच्या मार्फत, या विषयामार्फत मी सांगू इच्छितो, की पाली अध्ययन चांगला अ, अभ्यास आहे. परंतु जोपर्यंत त्याला समाधीची जोड लागत नाही, जोपर्यंत ते आपल्या अनुभवावरती त्या गोष्टी येत नाहीत, तोपर्यंत आपल्याला सुद्धा पूर्णपणे आकलन झाले किंवा समजले असं होत नाही. त्यामुळे त्याला समाधीची जोड खूप आवश्यक आहे आणि जेव्हा समाधी आणि मग अभ्यास याची जेव्हा सांगड घातली जाते, तेव्हा आपण सुद्धा जास्त बारकाईने अभ्यासू शकतो. आपल्याला त्यात जास्त समजायला लागतं. तर अशा प्रकारेच सुत्ताचा अभ्यास कसा करावा अ, ह्याचं जे मी शिकलो आहे ते तुमच्यासमोर मांडणार आहे. अ, सुत्ताचा अभ्यास करणं म्हणजे एखादा सुत्त घेणं, त्याच्यावरती राहणं, ही एक आपल्या धम्माच्या अभ्यासामध्ये एक आवश्यक अशी गोष्ट आहे. कारण जे काही बुद्धांनी सांगितलेलं आहे ते अ, आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो त्या गोष्टींचा. प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेऊ शकतो आणि म्हणूनच स्वाखातो अशा प्रकारे म्हणजे सुआख्यात आणि संदिट्टिको आपली दृष्टी बदलणारा असा जो धम्म आहे. अकालिको म्हणजे त्याला वेळ लागत नाही. अशा प्रकारचा हा धम्म जर तुम्हाला आपल्याला समजून घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी सुत्तांचा अभ्यास हा गरजेचा आहे. तर जर आपण बऱ्याच दिवसापासून धम्माचा अभ्यास करत आहोत, समाधीचा अभ्यास करत आहोत, शीलांचं पालन करत आहोत. शील पालन हा एक अ, खूप महत्त्वाचा विषय आहे. शील पालन केल्याशिवाय समाधी प्राप्त होत नाही. समाधीनेच पुढे प्रज्ञेचा विकास होतो. तर याच्यासाठी आपण सर्व काटेकोरपणे शिलांचं पालन करतच असाल, हे मी गृहीत धरतो आणि मग पुढील आपला जो विषय आहे त्याला आपण सुरू ठेवूया. तर जेव्हा सुत्तांचा संदर्भ येतो, तेव्हा आपल्याला बरीच सुत्तं माहिती असतात. परंतु आपल्याला आपल्या अभ्यासानुसार किंवा अ, आपल्याला ज्या गोष्टी समजल्या आहेत, त्या समजण्याच्या दृष्टिकोनातून एक सुत्त घेणं किंवा काही मोजकी सुत्तं त्याच्यावरती अभ्यास करणं, हे आपल्यासाठी आवश्यक असतं. आणि अ, हे साधक स्वतःच समजू शकतो, की त्याची जी धम्म समजण्याची जी पातळी आहे, ती कुठपर्यंत आलेली. तर आज आपण एक सुत्ताचा अभ्यास करणार आहोत आणि कशाप्रकारे सुत्त जे आहे, ते सुत्त आपण निवडायचं आहे आणि मग त्याच्यावरती अभ्यास करायचा आहे, हे आपण समजून घेऊया. तर
बऱ्याच साधकांशी माझा संपर्क आहे किंवा त्यांचे फोन मला येत असतात आणि मग त्याच्याप्रमाणे अ, माझ्या लक्षात आलं की बरेच साधक जे अ, बुद्धांनी सांगितलं आहे पंचस्कंद किंवा धातू किंवा पटीच्य समुत्पाद अ, ह्या गोष्टींचा जसा अभ्यास करणं आवश्यक आहे, त्या प्रकारे ते ज्या प्रकारे या गोष्टींचा प्रत्येक विषयाचा अभ्यास करणे आवश्यक आहे, तसं न करता एक सरसकट अ, धम्माचा किंवा साधनेचा अभ्यास करत असतात. जर आपण एखादा विषय घेऊन त्याला समजून घेण्याचा प्रयत्न केला, तर त्याचे लाभ दिसण्यासारखे किंवा दिसून येण्यासारखे साधक अनुभव करू शकतो आणि म्हणूनच मी आधी जे म्हटलं होतं, की दिसून येण्यासारखे जे लाभ आहेत, ते साधकांच्या लक्षात येत नाहीत. त्यांच्यामध्ये त्यांना लाभ प्राप्त होत असतात. धम्माचा अभ्यास जेव्हा आपण करत असतो, तेव्हा त्यांना बरेच लाभ होत असतात. बऱ्याच गोष्टीपासून ते शिकत असतात. परंतु हे आपण आपल्या लक्षात आलेलं आहे, हे त्यांना दिसून येत नाही, त्यांच्या लक्षात येत नाही. तर जर तुम्ही एका ठराविक विषयाचा अभ्यास सुरू केला, तर ते साधकांसाठी खूप अ, पुढे जाण्यासाठी खूप त्याचा लाभ होत असतो आणि म्हणूनच अ, जर साधकांनी अशा प्रकारे पंचस्कंद किंवा धातू, अ, आयतन, पटीच्य समुत्पाद, 3 लक्षणे अनिच्च, दुःख, अनात्म, उदय-व्यय ह्या गोष्टींचा किंवा आर्य अष्टांगिक मार्ग ह्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास म्हणून विषय घेणं आवश्यक आहे. त्याच्यावरती राहणं आवश्यक आहे आणि मग ते त्या विषयाला अनुसरून जे सुत्त आहेत, त्याचा अभ्यास करणं खूप सोपं होऊन जातं. म्हणजे एक जसं सरसकट आपण सगळ्या गोष्टींचा अभ्यास करत आहे आणि त्यामुळे आपल्याला एखाद्या विषयामध्ये जेवढं समजलं पाहिजे, जेवढी त्याची डेप्थ किंवा खोलवर समजणं आवश्यक आहे, ते आपल्याकडून होत नसतं. आणि मग तिथे जरी आपल्यामध्ये तेवढी विस्डम, प्रज्ञा विकसित झालेली असते, तरी तो अनुभव आपण प्रत्यक्ष अनुभवू शकत नाही. आणि जर तुम्ही एक विषय घेतला आणि त्याच्यावरतीच राहिलात बरेच दिवस, तर त्याने तो अनुभव तुम्हाला समजून येऊ शकतो. तर आज जो आपण एक सुत्त घेणार आहोत आणि मग सुत्तामध्ये कसं सांगितलं आहे आणि त्याच्यावरती कसा अभ्यास करायचा, वेगवेगळ्या प्रकारे कसं ते सुत्त अध्ययन करायचं हे आपण समजून घेऊ. तर आपल्याला माहीत आहे सुत्त पिटकमध्ये सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम्म पिटक अशा प्रकारे 3 भाग आहेत. तर सुत्त पिटकामध्ये सगळे जे प्रवचन दिलेले आहेत बुद्धांनी त्याविषयी मार्गदर्शन केलेलं आहे. विनय पिटकमध्ये भिक्खूंची जे विनय आहेत त्याच्याबद्दल आहे आणि अभिधम्मामध्ये कशाप्रकारे हे जो खोलवर धम्मा आहे तो सविस्तरपणे सांगितलेला आहे. तर सुत्त पिटकामध्ये जे काही प्रवचन बुद्धांनी सांगितलेले आहेत, तर जे वेगवेगळे अ, प्रवचन दिलेले आहेत, ज्या व्यक्ती त्यांच्यासमोर आलेल्या आहेत, त्याची जी कुवत आहे, त्याची जी क्षमता आहे, त्याप्रमाणे बुद्धांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. आणि काही वेळा बुद्धांना काही विषय भिक्खूंना समजून सांगण्यासाठी त्यांनी ते मार्गदर्शन केले आहे. तर असंच एक सुत्त आहे संयुक्त निकाय 22.97 संयुक्त निकाय 22.97 याला फेन पिंडूपम सुत्त असं म्हटलेलं आहे. तर ह्या सुत्तामध्ये बुद्ध सगळ्या भिक्खूंना त्यावेळी ते गंगेच्या गंगा नदीच्या तीरावरती आहेत आणि तिथे त्या भिक्खूंना बोलवतात आणि त्यांना गंगा नदीकडे निर्देश करून सांगतात, की बघा भिक्खूंनो, की ज्याप्रमाणे या गंगा नदीमध्ये तिथे एक पाण्याचा प्रवाहाला अडथळा येऊन एक फेस निर्माण होतो आणि तिथे एक आकृती निर्माण होते आणि त्याला दाखवून बुद्ध म्हणतात, की रूप, फेनपिंडूपम रूप, वेदना बुबुलूपमा, संज्ञा अ, मरीच उपमा संज्ञा,
संखार कदलुपमा, माया उपमंच विज्ञान. तर अशा प्रकारे तो जो फेस आहे, त्याची जी आकृती निर्माण झालेली आहे, त्याच्याकडे अ, निर्देश करून बुद्ध सांगत आहेत, की आपलं जे रूप आहे किंवा समग्र रूप जे आहे, ते या फेसाची जी आकृती झाली आहे, त्याच्याप्रमाणे आहे. वेदना बुबुलुपमा म्हणजे जे बुडबुडे निर्माण झाले आहेत, ते बुडबुडे निर्माण होतात, नष्ट होतात. त्याचं अस्तित्व काहीच क्षणापुरतं असतं. अशा प्रकारे वेदना असते. संज्ञा मरीच उपमा संज्ञा. मरीच म्हणजे मृगजळ. तर संज्ञा जी आहे ती मृगजळाप्रमाणे असते. संखार कदलुपमा. कदलुपमा म्हणजे जे केळाचं झाड असतं, त्याचा जो खोड असतं ते त्याला कितीही त्याला जेव्हा आपण त्याची साल काढतो, तर त्याच्या आतमध्ये अ, काही अ, घन असं काहीच नसतं. तर जी संखार जे आपले आहेत ते पोकळ आहेत. अशा प्रकारे ते सांगत असतात. आणि माया उपमंच विज्ञान. विज्ञान जे आहे ते माया म्हणजे भ्रम किंवा अ, एखाद्या जादुईप्रमाणे असतं. तर अशा प्रकारे मी थोडक्यामध्ये सांगत आहे. तुम्ही जरूर हे सुत्त वाचा. सुत्ता सेंट्रल किंवा अ, आजकाल खूप ठिकाणी आपल्याला संपूर्ण सुत्त अ, उपलब्ध आहे. त्याचं हिंदी भाषांतर किंवा हे इंग्लिश भाषांतर देखील उपलब्ध आहे. परंतु या भाषांतरावरती न जाता तुम्ही अ, पुढे जाऊन पहिल्यांदा तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी भाषांतर वाचू शकता. त्यानंतर तुम्ही स्वतः प्रयत्न केला पाहिजे, की बुद्धांना नक्की काय म्हणायचं आहे. तर अशा प्रकारे हे जे फेन पिंडूपम सुत्त आहे, त्याच्यावरती अ, आपण अभ्यास करू शकतो. तर ह्या विषयावरती जेव्हा आपण ह्या सुत्ताकडे जेव्हा आपण अ, बारकाईने लक्ष देऊ, तेव्हा आपल्याला लक्षात येतं, की जे हे पंचस्कंद आहे, त्याविषयी बुद्ध आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. आणि अ, हे पंचस्कंद जेव्हा आपण प्रत्यक्ष अनुभवू, तेव्हा आपल्याला बुद्ध आपल्याला नेमकं काय सांगत आहेत, हे आपल्या लक्षात येईल. आणि त्याच्यासाठीच सुत्तांचा अभ्यास करणं खूप आवश्यक आहे. तर पंचस्कंद म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान हे शब्द मी पालीमध्येच आत्ता वापरत आहे. कारण अ, अशा प्रकारे बऱ्याच साधकांना हे शब्द ऐकलेले आहेत आणि म्हणूनच अ, मी पाली शब्दांचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करेन. परंतु आपल्याला पाली शब्द समजणं देखील आवश्यक आहे. तो आपल्या धम्म साधनेचा एक भाग आहे आणि पुढे जाऊन तुम्हाला लक्षात येईल, की असं फार काही अवघड अशातला भाग नाही आहे हा. भारतीय भाषाच आहे आणि एकदम सहजपणे भारतीय लोक ती आत्मसात करू शकतात आणि म्हणूनच पालीचा अ, भीती बाळगण्याचं काही कारण नाही. अ, पुढे जाऊन ह्या सगळ्या भीती तुमच्या गळून जातील आणि तुम्ही अगदी निःसंकोच आणि सुलभपणे सुत्तांचा अभ्यास करू शकता. तर हे मी स्वतः अनुभवलं आहे म्हणून मी हे तुमच्यासमोर मांडत आहे. काही व्यक्तींना थोडासा प्रयत्न करावा लागेल म्हणजे जवळ सगळ्यांनाच अ, परंतु काही पाली अभ्यास केलेला आहे त्यांच्यासाठी जरा सोपं जाईल. मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी देखील काही पालीचा अ, अभ्यास केलेला नाही. ऑनलाईन काही 10 दिवस चे जे कोर्स असतात त्याच्यामध्ये म्हणजे ते देखील YouTubeमध्ये व्हिडिओ ऐकून त्याचे जे व्याकरण आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा मी ध्यानामध्ये जसा-जसा अ, अनुभवाने खोलवर जाऊ लागलो, त्यानंतर मला मग ते पाली अ, शब्द किंवा त्यांचे जे अर्थ आहेत हे समजणं थोडंसं सोपं झालं.
तर म्हणूनच जेव्हा आपण सुत्तांचा अभ्यास करत असतो, तेव्हा भीती बाळगण्याचा किंवा अं, मला हे समजेल की नाही हा जो आपल्या मनामध्ये एक भाव असतो, तो दूर करणं आवश्यक आहे आणि आत्मविश्वासाने आपण अशा प्रकारे अभ्यास करणं आवश्यक आहे. सुरुवातीला आपल्या लक्षात येईल, की मला काही समजत नाही. काही हरकत नाही. तरी देखील सुरू ठेवणं आवश्यक आहे आणि प्रयत्न करत मग आपण ह्या गोष्टी चांगल्या प्रमाणे समजू शकू. तर एकूणच जेव्हा धम्माचा विषय येतो, तेव्हा प्रयत्न करत राहणं हा एक धम्माचा अविभाज्य भाग आहे. जेव्हा तुम्हा साधनेला सुरू करता किंवा शील पालनाला सुरू करता, असंख्य अडचणी येतात. परंतु त्या अडचणींमधून शिकून त्याच्यावरती मात करून जेव्हा मग पुढे आपण जाऊ, तेव्हा मग ह्या सर्व गोष्टी विनासायास काहीही न करता आपण करू शकतो. हा अनुभव तुम्ही आधी घेतलेलाच असेल. त्याच्यामुळे मला आणखीन अ, विषयावरती जाण्याचं कारण नाही आहे. मी हा विषय कमीत कमी वेळेमध्ये सांगण्याचं माझं प्रयोजन आहे. त्यामुळे मी अतिरिक्त फाट फापट पसारा टाळण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मग जेव्हा आपण ते सुत्त वाचतो, त्याच्यामध्ये सारांशाने बुद्धांना पंचस्कंदाबद्दल जे सांगायचं आहे, ते आपल्या लक्षात येतं आणि मग आपण हे पंचस्कंद समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मग जेव्हा बुद्ध म्हणत आहेत, की अ, फेन पिंडूपम रूप म्हणजे अ, फेन म्हणजे अ, झाग, ज्याला हिंदीमध्ये झाग म्हणतात. मराठीमध्ये फेस म्हणतात. इंग्लिशमधला फेस नाही, मराठीमधला फेस जे आपण फेस पाहतो, त्याच्याबद्दल बुद्ध म्हणत आहेत. हिंदीमध्ये झाग. तर आपल्या रूप म्हणजे अ, जे आपण अनुभव करत आहोत, प्रत्यक्षपणे आपल्या शरीराबद्दल बुद्ध म्हणत आहेत, की अ, रूप जे आहे ते फेसाची जी पिंड म्हणजे अ, जे आपल्याला आपण पिंडदान करतो म्हणजे भाताचा गोळा बनवतो. त्याला एक आकार असतो. त्याप्रमाणे अ, फेन, पिंड म्हणजे अ, हे जे रूप आहे ते जो फेस आहे त्याच्या आकाराप्रमाणे आहे. त्याचा ज्या गोष्टीचा आकार असतो, त्या आकाराप्रमाणे ते आहे. तर फेन म्हणजे तुम्ही बघितलं, की जे फेस आहे, ते फेस अ, एक छोटे-छोटे जे बुडबुडे आहेत, त्यांनी बनलेला एक अ, आकार अशा प्रकारे तो फेस असतो. आणि अ, ह्याचा जर अभ्यास करायचा असेल, तर तुम्ही अ, अ, एखाद्या नदी ठिकाणी जाऊन किंवा समुद्रामध्ये जेव्हा एका फेसाची जेव्हा आकृती बनते, त्याच्याकडे एकटक बघत राहणं हे अपेक्षित आहे. जर तुम्ही असं बराच वेळ करू शकाल, तेव्हा अ, बुद्ध जे म्हणत आहेत, की त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो, की बुडबुडी जे आहेत ते नष्ट होत आहेत. नवीन बुडबुडे निर्माण होत आहेत. अशा प्रकारे ही जी क्रिया अव्याहतपणे सुरू आहे. आणि हेच बुद्धांना सांगायचं आहे, की जे शरीराला आपण एक घन समजत आहात किंवा एक स्थूल समजत आहोत, अशा प्रकारे न असता शरीर हे जे असंख्य बुडबुड्यांनी बनलेलं आहे. जेव्हा काही ट्रेडिशनमध्ये आपण भंगज्ञान जे म्हटलं जातं, तो भंगज्ञान म्हणजे हेच आहे, की आपण प्रत्यक्ष अनुभव करू शकतो, की आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये असंख्य बुडबुडे जेव्हा म्हणत आहेत किंवा जे आपल्याला टोचल्यासारखं भान होतं, ज्या अखंड उत्पन्न होत आहे, नष्ट होत आहे. परंतु साधकांची प्रज्ञा तिथपर्यंत विकसित नसते आणि मग तो जो अनुभव आहे, तो खरंच खूप आनंददायी अनुभव असतो. खूप अलौकिक असं आपल्याला वाटत असतं. कारण अशा प्रकारचा अनुभव आपण आधी घेतलेला नसतो. त्यामुळे खूप शांती असते त्याच्यामध्ये, खूप आनंद असतो आणि मग त्या आनंदामध्ये आपण वाहून जातो. परंतु त्याचं जे खरं रूप आहे किंवा
यथाभूत जे बुद्ध म्हणतात, जे जसं आहे तसं पाहणं, हे काही साधकांकडून मिस केलं जातं किंवा चुकवलं जातं. आणि म्हणूनच मी म्हणतो, की साधक बरेच साधक अ, अ, धम्मामध्ये अभ्यास करत असताना त्यांना खूपच चांगले अनुभव येतात, परंतु ते त्यांना दिसून येत नाहीत, त्यांच्या लक्षात येत नाहीत. परंतु अजूनही काही बिघडलेलं नाहीये. काही तुम्हाला तसे अनुभव झालेले आहेत आणि म्हणून तो तुमचा एक पाया तयार झालेला आहे. त्या पायावरती तुम्ही आणखीन जेव्हा खोलवर सुत्तांचा अभ्यास कराल, तेव्हा ह्या गोष्टी तुम्हाला साहजिक विनासायास पटकन तुमच्या लक्षात येतील आणि मग जे त्याला जे डिसइल्युजन म्हणतात इंग्लिशमध्ये, अ, म्हणजे इल्युजन म्हणजे भ्रम. जो भ्रम झालेला आहे, तो भ्रम आपला दूर होतो आणि मग सर्व गोष्टी आपल्याला स्पष्टपणे दिसू लागतात. तर हे जर आपल्याला एखाद्या बीचवरती जाऊन किंवा नदीवरती जाऊन करणं अवघड असेल, तर आपल्याला अ, घरामध्ये देखील हे करता येईल. एखाद्या बकेटमध्ये तुम्ही डिटर्जंट घ्यायचे, त्याला पूर्णपणे हलवून तुम्ही बघाल, की एक अ, अं, जे झाक किंवा फेस फेसाचा गोळा तयार होतो. त्याला तुम्ही एखाद्या मानवी आकृतीप्रमाणे अ, आकृती देऊ शकता, त्याला शेप देऊ शकता, आकार देऊ शकता आणि मग त्याच्याकडे एकटक लावून तुम्ही पाहू शकता आणि मग ते जेव्हा प्रत्येक बुडबुडा जो आहे, तो उत्पन्न होतोय, नष्ट होतोय, उत्पन्न होतोय, नष्ट होतोय, हे आपल्या लक्षात येतं. कदाचित ह्या अनुभवासाठी तुम्हाला बराच वेळ लागू शकतो. परंतु तेवढा वेळ देण्याची आपली मानसिक तयारी असणं देखील आवश्यक आहे. अ, जर तुम्ही करत राहाल, बराच वेळ देऊ शकला, तर निश्चितच तुम्हाला यातून अनुभव येऊ शकतो. याच्यामध्ये संयम राखणं खूप आवश्यक आहे. कंटाळा न करता करत राहणं आवश्यक आहे. गरज नाही की एकाच दिवशी अखंडपणे करत. तुम्ही अंघोळीला गेला आहात, तिथे तुम्ही थोडा वेळ ते करू शकता. अ, परंतु अ, नोकरीनिमित्त आपल्याला एवढा वेळ देता येत नाही. काही हरकत नाही. थोडा-थोडा वेळ देखील आपण त्याच्यासाठी देऊ शकलो. एखाद दिवस सुट्टीच्या दिवशी हा विषय घेतला, तर एक चांगला प्रयत्न असेल, की त्या दृष्टीने आपण बुद्ध जे म्हणत आहेत ते प्रत्यक्ष अनुभवाचा प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे फेन पेंडूपम रूप याचा आपण अनुभव घेऊ शकतो. पुन्हा वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान ह्या गोष्टी देखील आपण प्रत्यक्ष अनुभव करू शकतो आणि जर सगळ्या गोष्टी मी इथे अ, सांगितल्या, त्याच्यासाठी हा अ, खूप वेळ लागेल त्यासाठी आणि अ, पुढे आणखीन आपण अशा प्रकारचे अ, विषय घेऊन पूर्णपणे स्पष्टता अ, या विषयावरती आपण करू शकतो. त्यामुळे आत्ताच्या विषयावरती किंवा फेनपिंडू उपमा हा जो विषय आहे, त्यालाच धरून एक अ, आणखीन थोडीशी अ, जर कोणाला दुसऱ्या प्रकारे प्रयत्न करायचा असेल, तर ते देखील आपण बघूया आणि मग हे जे 4-5 गोष्टी आहेत, जर हे तुम्हाला ह्याच्यामध्ये जर थोडासा प्रयत्न करून देखील नाही यश येत आहे, तर दुसऱ्या प्रकारे आपण बघू शकतो. परंतु त्या विषयावरती किंवा त्या विषयाला आपण बराच वेळ प्रयत्न करणं देखील आवश्यक आहे. असं नाही आहे की हा विषय नाही, आता दुसरा, दुसरा नाही तिसरा, असं साधकांनी करू नये. एखाद्या विषयाला एक समर्पणाच्या भावनेने किंवा एक चांगला स्पॅन देऊन जर तो विषय समजत नसेल, तर मग दुसऱ्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. दुसरा जो प्रकार आहे, तर तो रूपच समजण्याचा आहे. परंतु त्याच्यामध्ये आपण धातूंचा अभ्यास करणार आहोत. धातूंना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं जे रूप आहे ते धातूंनी बनलेलं आहे. पटवी धातू, आपोधातू, वायुधातू, तेजोधातू आणि आकाशधातू. तर अशा प्रकारे जेव्हा आपलं रूप बनलेलं आहे, ज्याला आपण घन समजत आहोत आत्तापर्यंत, जेव्हा आपण एका एका धातूचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपल्याला स्पष्टपणे हे धातू पाहता येईल आणि मग आपले जे भ्रम झालेला आहे की हे शरीर घन आहे, तो जो भ्रम आहे तो दूर होतो. तर ह्याच्यामध्ये पटवी धातू, आपोधातू, वायुधातू, तेजोधातू याचा आपण एक एक धातू घेऊन अभ्यास करू शकतो. जसं पटवी धातू आहे. पटवी धातू म्हणजे अ, जी गोष्ट आपण प्रत्यक्ष पाहू शकतो, त्याला स्पर्शाने अनुभव करू शकतो, त्या सर्वांना पटवी म्हटलं जातं. मी जास्त खोलवर जात नाही. तुम्हाला सगळ्यांना ह्या गोष्टींची माहिती आहे. तर ह्या पटवी धातूचा अभ्यास करणं म्हणजे केसा, लोमा, नखा, दंता, त्वचा, मांसंग, अट्टी मिज्जा हे 32 शरीर भागामधले 20 शरीर भाग हे पटवीने बनलेले आहेत. काही शरीर भाग हे आत आहेत जे आपण अनुभव करू शकत नाही. काही शरीर भाग आपण प्रत्यक्ष अनुभव. केसा, केसा हा पटवीचा भाग आहे. लोमा, शरीरावरती हे जे बारीक-बारीक केस आहेत त्याला लोमा म्हटलं जातं. हे देखील पटवीचा भाग आहे. केसा, लोमा, नखा, नख पटवीचा भाग आहे. ह्याला देखील तुम्ही अनुभव करू शकता. दंत, दात हे देखील पटवीचा भाग आहे. त्वचा देखील पटवीचा भाग आहे. मांसंग, मांस म्हणजे पटवीचा भाग आहे, परंतु त्याच्यामध्ये आपों जास्त आहे. अठ्ठी म्हणजे हाड. हाड तुम्ही प्रत्यक्ष अनुभव करू शकता. बघू नाही शकत, परंतु अनुभव करू शकता. ही डोक्याची कवटी हे देखील अठ्ठी आहे, हाड आहे. तर अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक क्षण हे जे पटवी आहे, त्याचा अनुभव करायचा आहे. तुम्ही जेव्हा हे जीभ आहे आपली, दातांना टच करता, तेव्हा ते हार्ड लागते किंवा त्याची जाणीव होते. तर हे गुण आहेत सॉफ्टनेस, हार्डनेस, रफनेस, स्मूथनेस, लाईटनेस आणि हेवीनेस. तर हे 6 जे अ, ह्या पटवीचे गुण आहेत, ते आपण प्रत्यक्ष सर्व ठिकाणी पाहू शकतो. जसं जीभ आपल्या ओठांवरून आतल्या भागावर जेव्हा फिरवतो, तेव्हा आपल्याला स्मूथनेस अनुभव करू शकतो. दातावरती फिरवतो, तो हार्डनेस अनुभव करू शकतो. आपण जेव्हा हात उचलतो, तेव्हा कधी जड, कधी हलका आपण अनुभव करू शकतो. तर ह्या गोष्टी वस्तू उचलतो, तेव्हा शरीर आपल्याला जड किंवा हलकं आपण अनुभव करू शकतो. तर हे पटवीच्या अनुभवामुळे आपण ते करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला पटवीचा अभ्यास आपण करू शकतो. त्याच्यानंतर येतो आपोचा भाग. आपोचा अभ्यास करणं आणखीन सुलभ आहे. प्रत्येक धातूचा अभ्यास करणं सुलभ आहे. परंतु जेव्हा आपण अशा प्रकारे पटवीचा अभ्यास करत राहू, तेव्हा तुम्हाला तेवढा अनुभव एखाद्याला येऊ शकतो, एखाद्याला वेळ लागू शकतो. म्हणून जर तुम्हाला वाटलं की मला आपो जास्त समजेल, तर तुम्ही आपोचा अभ्यास करा. तर आपो म्हणजे जल किंवा पाणी. तर आपलं शरीरामध्ये 70% पाणी आहे, हे सगळे आपण माहिती आहे. तर ही लाळ जी आहे ती आपो आहे. जे आपले अश्रू येतात, आपो आहे. जे आपल्याला घाम येतो, आपो आहे. जे आपले रक्त आहे, ते देखील आपो आहे. परंतु आपण त्याला पाहू शकत नाही. कधी जखम झाली तरच आपण ते पाहू शकतो. अ, आपल्या नाकामधून द्रव येतं, ते देखील आपो आहे. काखेमध्ये घाम आधीच सांगितलं. तर अशा प्रकारे अ, आपो देखील आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. जेव्हा आपण याचा अभ्यास करत आहोत, तेव्हा आपण काही पाणी पित आहे, चहा पित आहे, ज्यूस पित आहे, ते देखील द्रव पदार्थ आहेत. आपोचं जे गुण आहे तो म्हणजे प्रवाही असणं. तर हा प्रवाहीपणा आपल्याला आपल्यामध्ये बाहेर आपण पाहू शकतो. जसे पटवी आपण आपल्यामध्ये आणि बाहेर देखील पाहू शकतो. त्या देखील
आपो देखील आपल्यामध्ये आणि बाहेर देखील पाहू शकतो. जेव्हा आपण पाणी पित आहे, तर आपण लक्षात आलं पाहिजे, की आपण आपो ग्रहण करत आहोत. अशाच प्रकारे जेव्हा आपण अन्न घेत आहे, जे अ, स्थूल असतं किंवा घन असतं, त्याला आपण चावतो आणि त्याला गिळतो, तो देखील पटवीचा भाग आहे. तर तो देखील तुमच्या अभ्यासामध्ये जेव्हा पटवीचा अभ्यास करतो, तेव्हा आपण तो देखील विषय घेऊ शकतो. तर जेव्हा आपण पटवी खाऊ, तेव्हा त्या पटवीमुळे आपलं शरीर बनतं. आपोआप पिऊ, त्यांनी आपलं शरीर बनत आहे. तर अशा प्रकारे हे आपलं शरीर क्षण प्रतिक्षण बनत आहे आणि क्षय होत आहे. तर ही जी क्रिया आहे, ती आपल्याला प्रत्यक्ष अनुभव करायची आहे. तेव्हा प्रत्यक्ष जेव्हा पाणी पित आहोत, तेव्हा आपण आपल्या लक्षात आलं पाहिजे, की हे आपो आहे. फक्त ते आपो आहे एवढं लक्षात येणंच आवश्यक आहे. बाकी आणखीन काही नाही. तुम्हाला फक्त नोट करायचं आहे, की हे आपो आहे. चहा आपण पितो, तेव्हा चहा बनलेला आहे, पाणी आहे त्याच्यामध्ये, चहापत्ती आहे, साखर आहे, दूध आहे आणि जे त्याचा अ, गुण आहे ते तरल आहे, प्रवाही आहे. तर अशा प्रकारे जेव्हा आपण अ, आपोला बघू तेव्हा ते चहाची जी संज्ञा बनलेली आहे, ती जाऊन फक्त आपो आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. ज्यूस पित आहे, आपो आहे. तर असे आपली लाळ आहे. लाळ तर आपल्या सदोदित आपल्या सोबतच असते. जेव्हा आपल्याला अशा प्रकारे विषय नसेल, तेव्हा आपण लाळेला, घामेला किंवा डोळ्यातून अश्रू येत आहेत. अ, त्याला देखील तुम्ही बघू शकता. त्याला नोट करू शकता. तर हा जो अभ्यास आहे, तो आपण सतत करू शकतो. त्याच्यासाठी डोळे बंद करून बसण्याची आवश्यकता नाही. तर म्हणूनच हे अ, करणं खूप सोपं आहे आणि आणि हे करत असताना आपोआपच आपण सती आपली विकसित करत असतो. ही सती आपल्याला समाधीसाठी पूरक असते. समाधी जेव्हा आपण करतो, ती समाधी सतीसाठी पूरक असते. तर ह्या 2 गोष्टी एकमेकांवर अवलंबून असतात. जर तुम्ही दिवसभर अशा प्रकारे एखादा विषय घेऊन त्याच्यामध्ये राहिलात, तर आपण बघू शकतो, अनुभव करू शकतो, की आपली जी समाधी आहे, ती देखील खूप विकसित होते. तर अशा प्रकारे आपो देखील आपण अभ्यास करू शकतो आणि मग त्यानंतर तेजो. तेजो म्हणजे जे थंड किंवा गरम ज्या गोष्टी आपण स्पर्श करत आहोत, त्या थंड लागतात किंवा गरम लागतात. आपल्या शरीरामध्ये देखील ह्या ठिकाणी तुम्ही पाहाल तर गरम लागतं. ह्या ठिकाणी गरम लागेल. काही भाग जिथे पंख्याची हवा येते, तिथे थंड लागेल. तर अशा प्रकारे थंड-गरम आपण अनुभव करू शकतो. साधक जे आहेत ते कधी-कधी एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी थंड झाल्याचा त्यांना समजतं. अशा देखील थंड-गरम हे आपण प्रत्येक क्षणी पाहू शकतो. त्यानंतर वायू. वायू म्हणजे आपण जे अ, श्वास घेत आहेत, श्वास येत आहे, जात आहे, तो वायू आहे. जे आपण आपल्या पोटामध्ये जे अ, ढेकर देतो, वायू आहे. आपण जे अ, पास करतो, अ, जे अपचन झाल्यामुळे जो वायू जातो, तो देखील वायू आहे. एखादं ठिकाणी तुम्हाला शरीरावरती फडफड दिसते, ती वायूमुळे होत असते. अ, तर अशा प्रकारे वायूचा देखील आपण अभ्यास करू शकतो. आणि अशा प्रकारे अभ्यास केल्याने आपल्या जो ज्या गोष्टीकडे आपण कधीही लक्ष दिले नाही आणि ती गोष्ट आपण जेव्हा पाहायची सुरुवात करतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं, की ह्या गोष्टी तर सतत माझ्या संपर्कात आहेत, परंतु मी त्याकडे लक्ष दिलं नाही. म्हणून मला त्याचा अनुभव येत नाही किंवा त्या आपल्या सतत संपर्कात आहेत, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि मग अशा जेव्हा आपल्या लक्षात येतं, तेव्हा मग आपोआपच अभ्यास करता तुम्ही प्रयत्न न करता देखील तुमच्या लक्षात येईल, जर तुम्ही आपोचा अभ्यास करत असाल, तर प्रत्येक क्षणी तुम्ही पाणी जरी आलं, तर ते आपो आहे हे तुमच्या लक्षात येईल. ज्यूस जरी आलं, आपो आहे. अं,
जिभेवरती लाळ आहे किंवा तोंडामध्ये लाळ आहे, आपू आहे, अश्रू आले, आपू आहे, हे आपोआप तुमच्या लक्षात यायला सुरुवात होईल आणि ही अ, एक आपली सती विकसित झालेली आपल्या लक्षात येईल आणि असं करता करताच एक थ्रेशोल्ड किंवा एक बिंदू असा येईल, तिथे तुमच्या लक्षात येईल, अरे, हे आत्ता माझ्या लक्षात आले, की हे जे रूप आहे, हे पटवी, आपो, तेजो, वायो अशा प्रकारे बनलेलं आहे. आकाश देखील आपण अभ्यास करू शकतो, परंतु त्याला जसं आपण जास्त समाधी आपली अ, विकसित होतो, त्यानंतर त्याचा अनुभव घेतो. आकाशसाठी देखील आपल्या ही तोंडाची पोकळी आहे. पोटातली पोकळी आपण पाहू शकत नाही बघा, अनुभव करू शकतो. नाकातली पोकळी आहे, कानातली पोकळी आहे. ह्याकडे जेव्हा तुम्ही लक्ष द्याल, तेव्हा आपोआपच हे सगळं रिकामं आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि काही साधक जेव्हा जर त्यांची चांगली समाधी झाली असेल आणि त्यांनी जर श्वास बघता बघता नाकाच्या पोकळीकडे बघण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना लक्षात येईल की पूर्णपणे स्केलेटन जे आपल्या हाडांचा सापळा ते अनुभव करू शकतील. त्यामध्ये घाबरायचं कारण नाही, भिवून जाण्याचं कारण नाही. तर तो एक अनुभव असतो, की आपण बघू शकतो, की हे जे स्पेस आहे, त्याच्यामध्ये आपलं आकाश आहे. त्याच्यामध्ये ही आपल्या शरीराने स्पेस अ, किंवा आपला आकार ह्या स्पेसमध्ये आहे आणि त्यामुळे आपण समजू शकतो, की हे जे रूप आहे, हे पटवी, आपो, तेजो, वायू, आकाश यांनी बनलेलं आहे. आणि मग अ, अशा प्रकारच्या अनुभवाने जे आपण स्वतःला समजत आहे, की मी या शरीरात आहे किंवा शरीर म्हणजे मी आहे. हा जो आपला भ्रम आहे, तो गळून जातो आणि आपण बुद्ध जे सांगत आहेत, की हे जे आपण स्वतःला मी जे समजत आहे, स्व जे समजत आहे, ते असं शरीर असं काही नसून जे रूप, वेदना, संज्ञा, संखार, विज्ञान यांचं समजून आपण आपल्याला स्व किंवा मी असं समजत आहे आणि तो भ्रम आपला फेड व्हायला लागतो, झिरायला लागतो, कमी-कमी व्हायला लागतं आणि तरी देखील एक मी असल्याची भावना असेल, तर पुढे जाऊन आपण बघू, की तो जो मी आहे, तो कशाप्रकारे आपण अभ्यासून, सुत्तांचा अभ्यास करून, त्याची देखील प्रत्यक्ष कशाप्रकारे तो मी निर्माण होत आहे, ते आपण जेव्हा बघू, तेव्हा तो आपोआप तो देखील गळून जाईल. आणखीन जो सूक्ष्म मी असतो, तो देखील आणखीन अ, थोडासा इतर जेव्हा आपण सुत्त अभ्यासू तेव्हा तो आपण पाहू शकू आणि तो देखील निघून जाईल. तर अशा प्रकारे या पातळ्यांवरती आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे. बरेच साधक ह्या पातळीपर्यंत आलेले आहेत. त्यांना फक्त आपला जो अभ्यास आहे, तो त्या दिशेने करणं आवश्यक आहे आणि मग जेव्हा ते त्या दिशेने करतील, तेव्हा आपोआपच त्यांच्या लक्षात येईल आणि त्यांचा जो म्हणजे प्रत्येक मनुष्याचा जो भ्रम झालेला आहे, तो दूर होईल. तर म्हणूनच एक पर्टिक्युलर एक सुत्त घेऊन त्याच्यावरती राहणं, त्याचा अभ्यास करणं. या सुत्तामध्ये देखील जेव्हा तुम्ही अभ्यास कराल, तेव्हा बुद्ध म्हणतात, "रिक्त कन्येन वा तुच्छ कन्येन वा असार कन्येन वा." रिक्त कन्येन, रिक्त तर तुम्हाला माहीत आहे, रिक्त मराठीमध्ये म्हणजे हे रिक्त आहे. तुच्छ, तुच्छ म्हणजे क्षुद्र आहे. असार म्हणजे ज्याच्यामध्ये सार नाही असं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या रूपाला पाहू शकतो. आता रिक्त कन्येन वा तुच्छ कन्येन वा असार कन्येन वा हे मराठीमध्ये शब्द आहे. पालीमध्ये ते आहेत, तर त्याचा घाबरण्याचं काय कारण आहे? त्याला भीती वाटण्याचं काय कारण आहे? अशा प्रकारेच मी तुम्हाला सांगत आहे, की तुम्ही जेव्हा सुत्ताचा अभ्यास करत जाल, तेव्हा प्रत्येक क्षणी तुम्हाला समजेल, की ह्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्ष माहिती आहेत. म्हणजे हे शब्द आपल्याला माहिती आहेत, परंतु भीतीपोटी आपण त्या गोष्टीचा अभ्यास करत नाही. तर अशा प्रकारेच अ,
थोडंसं सुत्तांविषयी अभ्यास करणं देखील आवश्यक आहे. आणि अ, मी निश्चितपणे सांगू शकेन, की जर कोणी साधक जो बऱ्याच दिवसापासून या अभ्यास करत आहे, त्यांनी जर अशा प्रकारे अभ्यास केला, त्याला त्याला निश्चितच लाभ होईल. जर कोणी साधक नव्याने धम्माचा अभ्यास करत आहे, तर त्यांना त्या सुत्ताचा अभ्यास करू शकतील. त्याच्यामध्ये काही अ, वावगं नाही. परंतु त्यापेक्षा जर त्यांनी शील आणि समाधीवरती अभ्यास केला, तर ते त्यांच्यासाठी जास्त फायदेशीर राहील. आणि पुढे कालांतराने मग त्यांना एखादा विषय घेऊन, जसं पंचस्कंद, धातू, आयतन याचा विषय घेऊन जेव्हा ते अभ्यास करतील, तर त्यांना ते प्रत्यक्ष ते अनुभव करू शकतील. तर म्हणूनच हा आजचा जो विषय आहे, तो मला आवश्यक वाटलं, की तुमच्यासमोर मांडावा. आणि मग जेव्हा अशा प्रकारे रूपला आपण प्रत्यक्ष अनुभव करू, त्यानंतर मग वेदना, संज्ञा, संखार याचा देखील आपण अभ्यास करू शकू. तेव्हा जी अभ्यास करण्याची पद्धत आहे किंवा तेव्हा एखादं सुत्त घेणं, ते आपण यानंतर पुढे जेव्हा कधी आपण व्हिडिओ बनवू, तेव्हा आपण त्या सुत्तांचा अभ्यास करू. आजच्यासाठी तुम्हाला जे अ, मला वाटलं अ, तुम्हाला जे सांगावं ते मी सांगितलेलं आहे. तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील, तुमचे जे रिस्पॉन्स असतील, त्याच्याप्रमाणे आपण एखादा विषय घ्यायचा, त्याच्यावरती सुत्त घ्यायचं, त्याचा अभ्यास करायचा. हे आपण पुढे बघणारच आहोत. परंतु जर एखाद्या साधकाला ह्याच्यामध्ये देखील अ, काही शंका असल्यास ते डायरेक्टली माझ्याशी संपर्क करू शकतात. त्याच्यासाठी मी शेवटी माझा नंबर देणार आहे. परंतु अ, माझं असं म्हणणं आहे, की पहिल्यांदा साधकांनी अ, एक 2-3 आठवडे जे सांगितलं आहे त्याप्रमाणे करून बघावं. त्याच्यामध्ये त्यांना काय अडचणी येत आहेत, त्या अडचणी स्वतःहून दूर करण्याचा प्रयत्न करावा. जर नसेल जमत, तरच अ, एखाद्याची अ, एखाद्याच्या तुम्ही अ, मदत घेऊ शकता. परंतु मी ते आवर्जून सांगेन, की साधकांनी स्वतःहून आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा. मी प्रयत्न म्हणत आहे. प्रयत्न करत असताना, की काही अडचणी आहेत, तर त्या साधक स्वतःहून दूर करू शकतो. आणि मग त्याला दुसऱ्याची गरज नाही. कारण ह्या अडचणी दूर करणं म्हणजे आपण स्वतःची प्रज्ञा विकसित करणं, असा असा त्याचा अनुभव असतो. आणि म्हणूनच साधकांनी स्वतःहून प्रयत्न करावा, ज्या अडचणी येतील त्या दूर. आणि जर होत नसेल, तरच इतरांची मदत घ्यावी. एखादा या विषयावरती टॉक असेल, तो देखील तुम्ही ऐकू शकता आणि अ, तुम्ही त्याच्याप्रमाणे करू शकता. परंतु प्रामाणिकपणे जर तुम्ही अशा प्रकारे अभ्यास केला, तर नक्कीच तुम्हाला अ, ह्या सरावाचा, ध्यानाचा लाभ होईल. इथे मी आवर्जून एक गोष्ट नमूद करेन, की तुम्हाला ह्यासाठी तुम्ही जी आत्ता जे साधना करत आहात, ती सोडण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. तुम्ही जे करत आहात, तेच करत राहा. सकाळ, दुपार, संध्याकाळ जे ध्यान करत आहात, तेच करत राहा. आणि जो मधला वेळ आहे, ज्याच्यामध्ये आपण सर्व क्रिया करत आहोत, इव्हन ऑफिसमध्ये जात आहोत, तरी देखील हा विषय तुम्ही दिवसभर याच्यामध्ये राहायचा आहे. सकाळी जे आपण ध्यान करत आहोत, तो आपली समाधी पुष्ट करण्याचा, समाधी वाढवण्याचा अभ्यास आहे. रात्री जो आपण सिटिंग मेडिटेशन म्हणेन मी पर्टिक्युलरली, तो जे करत आहोत, ते आपलं ध्यान किंवा समाधी वाढवण्याचा अ, भाग आहे. परंतु दिवसभर जो वेळ आहे आपल्याकडे, त्याच्यामध्ये बुद्धांनी जे आपल्याला सांगितले आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव करण्याचा अ,
आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि म्हणून हा विषय जे आहेत किंवा रूप किंवा धातू हा विषय आपण दिवसभर आपल्या ध्यानामध्ये ठेवला, तर नक्कीच आपल्याला त्याची प्रचिती येईल. आधी सुरुवातीला विसरणं होईल किंवा एखाद दिवशी तुम्हाला अर्धा दिवस झाल्यावरती लक्षात, "अरे मला अ, ह्या विषयावरती, पटवीवरती, आपोवरती, तेजोवरती राहायचं होतं." परंतु विसरून साहजिक आहे, स्वाभाविक आहे. त्याने तुम्ही डिमोरलाइज किंवा अ, नाराज व्हायचं नाही. ठीक आहे, आत्ता मी विसरलो आहे, यापुढे मी लक्षात ठेवीन. अशा प्रकारे वारंवार आपल्या मनामध्ये सजगता आणायची आहे. विसरलोय म्हणून अ, घाबरायचं नाही किंवा माझ्याच्याने होत नाही, अशा प्रकारचा विचार मनामध्ये आणायचा नाही. परत-परत प्रयत्न करत राहायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला याचा लाभ होईल. अ, शेवटी मी सांगेन, अ, माझा नंबर 9820028237 या नंबरवरती तुम्ही मला संपर्क करू शकता. धन्यवाद.